तर मित्रांनो आज तर असा विषय झाला, आपण पण होते का आपली गाडी पण होती तेच का ना भाऊ. आता तुम्ही माणसांच्या आयला तुला असं सांगायला नेमकं झालं काय, तर सगळं सांगतो मी तुम्हाला. व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो आपण सध्या थांबलेलो आहे नेर मध्ये, आणि झोपेतून उठल्यावर 2-5 मिनिटं आत्मा बी येत नाही शरीरामध्ये. ते सगळं जाऊ द्या बर का, पण आपण ज्या ठिकाणी थांबलो होतो ना तिथं आंघोळीला एक नंबर सोय आहे भाऊ. मग तुम्हाला तर माहिती झोपेतून उठल्यावर पहिले गाडीला राऊंड असतो. चला मग काय आता घेऊ आंघोळ बिंघोळ करून. मोसम बी एकदम मस्त, आणि त्याच्या आधी असं गार पाणी मानल्यावर आंघोळीला मजाच येणार आहे. मग काय मस्त एक डब्बा घेतला आणि मस्त पैकी लागलो आंघोळ करायला. चला मग काय एक परची झाली होती आपली आंघोळ. जाऊ आता गाडीकडे. लगेच गाडी पैसे येऊन पहिले तर आपलं देवपूजा करून घेतली. आपण मस्त पैकी भांग बिंग पाडून एकदम ओके मध्ये झालो. लगेच हॉटेलवर येऊन पहिले तर मस्त पैकी दोघांनी चहा घेतल्या आणि डायरेक्ट गाडी सेल मारला निघलो बर का धुळ्याच्या दिशेने. ते आले इकडे तर चालू मध्ये मेकअप चालू आहे, आणि आज आपल्याला लोड भेटन म्हणून याची गॅरंटी बी कमी. लगेच नेर मध्ये येऊन पहिले तर आपल्या गाडीमध्ये डिझेल टाकून घेतलं. त्याच्यानंतर गाडीच्या एका टायर मध्ये हवा कमी होती ती बी चेक करून घेतली. यार एवढे टायर घेऊन कुठं चालला तू. मग गाडी घेऊन निघणारच होतो बर का, तेवढा ट्रान्सपोर्ट वाला म्हणे तुम्ही नेर मध्येच थांबा, कारण की तुमची गाडी एखाद टाइमला आहे ना नेर मधून सुद्धा लोड होऊ शकते. म्हणलं मग आज काय खरं नाही दिसत, चला पहिले ना नाश्ता करून घेऊ. नाश्ता करून गाडीकडे येत नाही तर हा भाऊ आपल्याला भेटायला येलो होता. असं तसं नाही बरं का, पूर्ण 50 किलोमीटर लांबून. मग थोडंसं भेटल्यानंतर हॉटेलवर येऊन पहिले तर आम्ही सगळ्यांनी थंड पिलं. त्याच्यात पण असं कुठं ना झाला, वातावरण इतकं खतरनाक झालं ना भाऊ, असं वाटत होतं जस काय ढगफुटीच होणार आहे काय. मग काय पाऊस बी चालू झाला होता. मग आम्ही सगळे मस्तपैकी बसलो होतो गाडीमध्ये, आणि हा भाऊ एवढ्या लांबून आपल्याला भेटायला आलते. खरंच आपल्याला लय मस्त वाटत होतं. जाता जाता मग भावाकडून एक छोटस गिफ्ट पण आलतं आपल्याला. लगेच उशीर होत होता जायला, त्याच्यामुळे भाऊ पण निघला होता त्याच्या मार्गावर. तसं आपल्याला बी कॉल आलता, तुम्ही ना म्हणे या म्हणे धुळ्याला. आणि भावानं दिलेलं गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा. आपल्याला तर लय आवडलं भाऊ. मग आम्ही मस्तपैकी देवाचं नाव घेतलं, गाडी सेल मारला निघलो भाऊ धुळ्याच्या दिशेने. त्याच्यात पण पाऊस इतकं मारण्यात झालेलं होतं ना, मस्तपैकी पाणी ते उडीत चाललो होतो भाऊ आम्ही. फायनली मग एक परच पोहोचलो भाऊ आपण धुळ्यामध्ये. गाडी दिली मस्त एक साईडला लावून, चाला म्हणलं काहीतरी चहा पाणी घेऊ. लगेच हॉटेलवर मस्त पैकी 2 कप चहा घेतल्या. तेवढ्यात मग आपल्या गाडीचा असा कुटाणा झालता, मागचे ना 32 निघून जायला. त्याला मला अख्खा दिवस नेऊन गेला, खेप तर काय भराना, पण हे कुटाने मोकर वाढ राहिले आपल्या माग. मग हाताने ओढून काही येत नव्हतं, त्याच्यामुळे जोडीदार एक साईडला बसला बेल्ट लावून. लगेच 2दा-3दा मस्त पैकी पॅक केलं आणि झालं ना भाऊ फिक्स. चहाला आज बेल्ट होतं म्हणून जमलं, नाही तर मोकर हाल झाले असते आमची. निघणारच होतो बर का, तेवढ्यात आपल्याला भाऊन ते आले भेटायला. आता तुम्हाला तर माहिती भेटल्यावर काही काही होतच, त्याच्यामुळे मस्त पैकी हॉटेलवर आलो आणि पहिले तर स्टिंगच्या बाटल्या घेतल्या. चला मग काय जाऊ म्हणलं, आता आम्हाला जायचं होतं ट्रान्सपोर्टला. चलो फिर निकलते अपने मंजिल की तरफ. फायनली मग एक परच पोहोचलो भाऊ ट्रान्सपोर्टला. मग सगळ्या मिळून या दादांचा मस्त पैकी बर्थडे साजरा केला. आणि यांचा विषय असा होता, तुम्ही बर्थडे करा नाही तर काही करा, फक्त मला झोपू द्या. फायनली मग एक परचा बर्थडे पण साजरा झालता भाऊ यांचा. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.